बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर आग लागली। त्यामुळे आता बीकेसी मेट्रो स्थानक तुर्तास बंद करण्यात आलेलं आहे। कारण इथे आग लागली प्रवेशद्वाराच्या बाहेर, त्या प्रवेशद्वाराबाहेर आग लागल्याने हे मेट्रो स्थानक आता तुर्तास बंद करण्यात आलेलं आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात आता कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासंदर्भात आणि इथं जे कामगार होते, जे काम करत होते त्यांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। प्रवेशद्वाराबाहेर काम करत असताना ही आग लागलेली आहे आणि आग कशामुळे लागली या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही। मात्र प्रवेशद्वाराबाहेर ही आग लागल्याने प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आता तुर्तास मेट्रो स्थानक बंद करण्यात आलेलं आहे आणि इथली मार्गिका सुद्धा आता वळवण्यात आलेली आहे। वाहतूक सुद्धा मेट्रोची दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता काही काळ का असोना प्रवाशांना गैरसोय इथं होणार आहे। मात्र ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बीकेसी भूमिगत मेट्रो लाईन आहे ही आणि इथे ही भूमिगत मेट्रो स्टेशन असल्यामुळे इथे जे आग लागली ते आग विझवताना सुद्धा अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागतीये। याआधी सुद्धा याच मेट्रो स्थानकामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरलं होतं आणि आता पुन्हा इथे आग लागलेली आहे। त्यामुळे मेट्रो प्रशासन या संदर्भात काय करतंय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। या संदर्भातले ताजे अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सध्याची तिथली स्थिती आहे? श्रेयस, आपण आता आहोत बीकेसीच्या मेट्रो स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत। मोठे तुकडे जे आहेत त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुमारे 15 ते 16 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 50 ते 60 जवान या ठिकाणी आहेत। 40 ते 50 फूट खाली जे आहे भूमिगत मेट्रो ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी जी आहे ही आग लागली होती आणि त्या आगीचा धूर जो आहे तो मेट्रो स्टेशनच्या जवळ पण देखील आला आणि त्याच कारणामुळे जी आहे मेट्रो सेवा जी आहे ती तुर्तास बंद करण्यात आलेली आहे। खरं तर बहुचर्चित आणि मोठ्या खर्चाने झालेला जो आहे भूमिगत मेट्रोचा हा प्रकल्प आहे आणि यामध्ये ही अशी पहिली दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच याचं उद्घाटन जे आहे ते देखील झालं होतं आणि आता अग्निशमन दलासमोर एक मोठं आव्हान आहे हे आग विझवण्याचं आणि नेमकं कोणत्या कारणास्तव ही लागली होती, काय कारण होतं हे देखील अजून कळलेलं नाही आहे आणि पहिल्यांदाच अशी आग लागली आहे। त्यामुळे अग्निशमन दलापुढे मोठे प्रश्न आहेत की नेमकं हे आग जी फायर कूलिंगची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने करावी। आपण बघू शकतो एक मोठी शिडी टाकण्यात आलेली आहे, त्या शिडीच्या सहाय्याने खाली काही जवान गेलेले आहेत आणि वरती काही जवान जे आहेत ते उभे आहेत। त्यामुळे अग्निशमन दल जे आहे युद्ध पातळीवर काम करत आहे आणि नेमकं हे आग कशामुळे लागली याचं काय कारण आहे हे जरी समोर नसलं आलं तरी लवकरच या बाबतीची अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला मेट्रो जर पाहायला गेलं तर तासाभरापूर्वी ही आग लागलेली होती। तासभर झालेलं आहे आग लागून, सध्या काम सुरू आहे आग विझवण्याचे। किती टक्के काम आग विझवण्याचं झालेलं आहे, कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल? आपण तिथे उभे आहात, सध्याचा काय अंदाज आपल्याला दिसतोय? सुमारे 1:45-2 वाजता ही आग लागली होती। कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे आणि आग जी आहे ही जमिनीच्या खाली 40 ते 50 फूट खाली ही आग लागली होती। त्याबद्दल तिकडची अधिकृत माहिती जी आहे ती मिळालेली नाही आहे। मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे, कारण अजून समोर आलेलं नाही आहे। पण संपूर्ण हीट कूलिंगचं काम जे आहे, फायर कूलिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे। कुठलाही धूर जो आहे या परिसरामध्ये दिसत नाही, त्यामुळे आग विझली असल्याची माहिती जी आहे, प्राथमिक माहिती जी आहे ती देखील समोर येत आहे। श्रेयस, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।